नमस्कार विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा आपले मराठीमध्ये विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयाचे वर्ग घेऊन येतो। आज आपण शिकणार आहोत विज्ञान भाग पहिला प्रकरण 3। या धड्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या सर्व संकल्पना दिलेल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। प्रकरण 3 ज्याचं नाव आहे धातू आणि अधातू। या धातू अधातूमध्ये आपण सर्वप्रथम शिकणार आहोत धातूचे भौतिक गुणधर्म। धातूच्या भौतिक गुणधर्मामध्ये प्रथम पॉइंट आहे आपल्याला दिलेला, धातूला चकाकी असते। धातूचे जो पृष्ठभाग असतो त्याला चकाकी असते। आपण सोन्याला आणि चांदीला बघितलेलं असेल तर त्याला आपल्याला ते चकाकलेले दिसतात। धातू कठीण असतात। धातूमधील कठीणपणा बदलत जातो। आता इथे 2-3 प्रकारचे धातू मी या ठिकाणी दिलेले आहेत। तर एक लोह दिलेला आहे आणि दुसरा जो आहे सोडियम आहे आणि तिसरा जो आहे तो आहे तांबे। तर तिन्ही प्रकारचे धातू जे आहेत तसे तिघांचा कठीणपणा वेगवेगळा आहे। आता सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम जर हे 3 धातू जर घेतलो आपण, सोडियम, पोटॅशियम के आणि लिथियम Li, हे ह्यांचं काय असतं, कठीणपणा कमी असतो। म्हणजे इतके कमी असतो की ते आपल्याला सहजरित्या चाकून कापता येतात। पण लोह आणि तांबे हे जास्त कठीण असतात। तिसरा पॉइंट आपण बघणार आहोत, धातू हे वर्धनीय असतात। आता वर्धनीय याचा अर्थ असा आहे की आपण त्याला ठोकून त्याचे पातळ पत्रे बनवता येतात। जसे की आपण या ठिकाणी लोह दिलेला आहे, सोने दिलेलं आहे, चांदी दिलेलं आहे, याला आपण ठोकून पातळ करू शकतो। त्याला आपण वर्धनीयता असं म्हणतो। जास्तीत जास्त आपल्याला वर्धनीय असणारे गुणधर्म जर बघितलो आपण तर हे 2 येतात, एक सोने आणि चांदी। तिसरा आहे तन्यता। धातूपासून बारीक तारा काढण्याच्या क्षमतेला आपण तन्यता असे म्हणतात। आता आपण पाहिलेलं असेल की सोन्याच्या आपण काय करतो, रिंग करतो किंवा चेन करतो, तर ते सोन्याचे चेन आपण कशामुळे करू शकतो की धातूमधून बारीक तार करू शकतो आपण। त्याला आपण तन्यता गुणधर्म म्हणतो। वाकण्याची क्षमता जर साध्या भाषेमध्ये आपण जर समजून घेतलो तर सोने, चांदी किंवा ॲल्युमिनियम असेल आणि तांबे असेल, तर असे अनेक धातू जे आहेत त्याच्यापासून आपण काय करू शकतो, तन्यता हा गुणधर्म त्यांच्यामध्ये आहे, तारा काढू शकतो आपण। पुढचा पॉइंट आहे धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात। आपण जर घरातली तार जी असते, घरामध्ये आपण विद्युत वाहून घेऊन जायची तार, तर ती काय असते, विद्युतचे सुवाहक असते। म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विद्युत घेऊन जातो। जसं आपण एका खांबावरून दुसऱ्या खांबावर विद्युत घेऊन जातो, त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमची तार वापरली जाते किंवा आपल्या घरातली जी तार असतात ती कॉपरची तार असते, तांब्याची तार असते। तर ते धातू हे विद्युतचे सुवाहक असतात। म्हणजे विद्युत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या वाहून घेऊन जातात। उष्णतेचे सुद्धा सुवाहक धातू असतात। उष्णतेचे सुवाहक म्हणजे एका ठिकाणी म्हणजे गरमीला वाहून घेऊन जायचं कार्य। म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादी लोखंडाचा बेंच बाहेर ठेवलेला असेल, तर त्या उन्हात ठेवलेला असेल, आपण थोड्या वेळानं जाऊन त्याला जर धरलो तर आपल्याला ते गरम लागते। म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की त्याच्यामध्ये उष्णता वहन करत आहे। तर पुढला पॉईंट जो आहे, आता उष्णतेच्या सुवाहकामध्ये आपण एक एक्झाम्पल इथं देऊ शकतो। अति जास्त वाहक असलेला धातू चांदी देऊ शकतो आपण। चांदी, तांबे, ॲल्युमिनियम हे एक्झाम्पल आपण देऊ शकतो जास्त सुवाहक असलेले। धातू हे नादमय असतात। आपल्याला माहित आहे की एखाद्या धातूला जर आपण जोरात मारलो तर त्याचा आवाज येतो। आता शाळेमधली घंटा जी असते ते एक नादमयचं उदाहरण आहे, किंवा वीणा जी असते आपल्या पारंपरिक सांप्रदायिक कार्यामध्ये वापरली जाते। वीणा म्हणजे संताच्या हातात असते, त्याच्यामध्ये तार बांधलेला असतो, त्याला जर आपण मोडलो तर एक विशिष्ट प्रकारचा नाद आपल्याला ऐकायला येतो। म्हणून आपण असं म्हणू शकतो की धातू हे नादमय असतात। धातू खोलीच्या तापमानाला घनरूपात असतात। सर्वच्या सर्व धातू साधारणपणे खोलीचे तापमान असते त्याला घनरूपात असतात। पण अपवाद पारा आहे। तर हा पारा जो असतो द्रव रूपामध्ये असतो। नेक्स्ट गुणधर्म जो आहे
धातूंना उच्च द्रवणांक बिंदू असतो. अपवाद गॅलियम. धातूची घनता जास्त असते आणि त्याच्यामुळे त्याला द्रवणांक बिंदू म्हणजे द्रवणांकाचा अर्थ काय आहे की एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यानंतर ते द्रव स्थितीमध्ये वितळायला लागणे, त्याला आपण विलय बिंदू किंवा द्रवणांक बिंदू म्हणतो. तर द्रवणांक बिंदू धातूचा जास्त असतो. तर गॅलियम मात्र अपवाद आहे त्याला, कारण गॅलियमचा द्रवणांक बिंदू कमी असतो. इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत जे आपण रोजच्या जीवनामध्ये बघितलेलेच आहेत. पण मॅग्नेशियम अशा प्रकारचं असते, हे जस्त झिंक, हे सोडियम अशा प्रकारचं आहे, सोनं आहे, लोह आहे, तांबे आहे, चांदी आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढचा जो पॉईंट आहे आपल्याला अभ्यास करायचा तो आहे अधातूचे भौतिक गुणधर्म. अधातूचे भौतिक गुणधर्मामध्ये आता आपण जसं मागे बघितलं धातूला चकाकी असते तर अधातूला चकाकी नसते. अपोजिट, एकदम अपोजिट आहे. चकाकी नसते, पण अपवाद जो आहे आयोडीन हा चकाकतो. दुसरा जो गुणधर्म आहे अधातू हे वेगवेगळ्या स्वरूप कार्बन हे एक अधातूचं मूलद्रव्याचं एक नाव आहे. तर त्याचे जे कार्बनचे रूप जे असतात ते वेगवेगळे असतात आणि ते जे वेगवेगळे रूप आहेत ते वेगवेगळे रूप असल्यामुळे कार्बनला आपण काय म्हणतो, बहुरूप म्हणतो. तर असे अनेक प्रकारचे कार्बनचे, कोक आहे, कोळसा आहे किंवा हिरा आहे, ग्राफाईट आहे, असे अनेक प्रकारचे कार्बनचे बहुरूप आपल्याला पाहायला मिळतात. तर हिरा हे कार्बनचं बहुरूप असून तो निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ आहे. सर्व मूलद्रव्यामध्ये काय आहे, सर्वात जास्त कठीण आहे. तो आहे कुठला, तो अधातू आहे. अधातू म्हणजे कार्बनचं एक बहुरूप आहे, तरी तो सर्वात कठीण आहे, सर्व धातूपेक्षा कठीण असतो. कार्बनचा उच्च विलय बिंदू आणि उच्च उत्कलन बिंदू आहे. ग्राफाईट हे कार्बनचे दुसरे बहुरूप असून ते विजेचे सुवाहक आहे. आता आपण धातू हे विजेचे सुवाहक आहेत म्हणतो, पण अधातू नाहीत. पण अपवाद मात्र कोण आहे, ग्राफाईट आहे. तर ग्राफाईट हे विजेचं एक सुवाहक आहे. अधातू असलं तरी विद्युत वाहून घेण्याचे कार्य करत असते. पुढचा पॉईंट आहे अधातू ठिसूळ असल्याने तन्यता नसते. धातूमध्ये तन्यताचा गुणधर्म आपण बघितलं होतो, तर अधातूमध्ये नसते, बारीक तार काढता येत नाही. अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात. धातू सुवाहक होते तर अधातू हे काय आहेत, उष्णता आणि विजेचे दुर्वाहक आहेत. अधातू सामान्य तापमानावर स्थायू किंवा वायू अवस्थेमध्ये असतात. स्थायू म्हणजे घन अवस्था आणि वायू. आपण धातू जर बघितलं तर धातू कोण्या अवस्थेमध्ये होते, घन रूपामध्ये होते. अपवाद काय होता, फक्त पारा होता. तर इथं अधातू जे आहेत घन आणि वायू दोन रूपामध्ये जास्तीत जास्त आढळतात. अपवाद जो आहे ब्रोमीन हा द्रव रूपामध्ये आढळतो. सामान्यतः अधातूची घनता कमी असते. घनता कमी असल्यामुळे त्याचा द्रवणांक बिंदू सुद्धा कमीच असतो. तर धातूचे काही उदाहरणं या ठिकाणी सुद्धा दिलेली आहेत. नॉन मेटलमध्ये हिरा अशा प्रकारचा असतो. हे एक ग्राफाईट आहे ज्याचं सीसमध्ये उपयोग केला जातो. काही कार्बनचे एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं कार्बन, इथं फॉस्फरस अशा प्रकारचं असतं, सल्फर, हे परत हिरा आहे. तर अशा प्रकारचे अनेक धातूचे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत. पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत धातूचे रासायनिक गुणधर्म. आतापर्यंत आपण काय बघितलो, धातूचे भौतिक आणि अधातूचे भौतिक गुणधर्म बघितलो. आता धातूचे रासायनिक गुणधर्म आपण पाहणार आहोत. तर धातूची हवेसोबत क्रिया झाली असता काय होते, धातूचे ऑक्साईड्स तयार होतात. आता इथे एक्झाम्पल काय, मॅग्नेशियम ही धातू आहे आणि मॅग्नेशियम धातूची जर ऑक्सिजन सोबत क्रिया झाली असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालेला आहे. सेम एक्झाम्पल आहे कॉपरची रासायनिक अभिक्रिया, म्हणजे कॉपर धातूची रासायनिक अभिक्रिया ऑक्सिजन सोबत झाली असता कॉपर ऑक्साईड तयार झालेला आहे. अल्युमिनियम या धातूची रासायनिक अभिक्रिया ऑक्सिजन सोबत झाली असता अल्युमिनियम ऑक्साईड तयार होत आहे. आता इथं कन्फ्यूज करून घेण्यासारखं काही नाही. धातूची हवेशी क्रिया म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी ओ दिलेला आहोत, म्हणजे हवा म्हटल्यानंतर ओच एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. हवेशी क्रिया किंवा ऑक्सिजनची क्रिया झाली तरी दोन्ही एकच अर्थ होतो. पुढचा जो पॉईंट आपल्याला अभ्यास करायचा आहे तो आहे धातूचे ऑक्साईड्स. आता हे जे तयार झालेले धातू आणि
हवेची क्रिया झाल्यानंतर जे आपल्याला उत्पादक भेटलेलं आहे ते काय आहे, धातूचे ऑक्साईड्स आहेत. हे धातूचे ऑक्साईड्स काय करतात, दोन्ही गुणधर्म दर्शवतात, आम्लीय आणि अल्कलीय. धातूचे ऑक्साईड्स हे दोन्ही आम्लीय तसेच अल्कली गुणधर्म दर्शवितात. तर आता हे जे धातूचे ऑक्साईड्स आहेत, धातूचे ऑक्साईड्स ज्या वेळेस आम्ल असू द्या किंवा अल्कली सोबत रासायनिक अभिक्रिया घडवली तर काय तयार करतात, क्षार आणि पाणी तयार करतात. हे धातूचे जे ऑक्साईड्स आहेत, धातूचे ऑक्साईड्स जर आम्लासोबत आणि अल्कलीसोबत रासायनिक क्रिया घडवली तर काय तयार करतात, क्षार आणि पाणी. आता इथे एक्झाम्पलनं बघूया आपण. अल्युमिनियम ऑक्साईड्स हे काय आहे, धातूचे ऑक्साईड्स आहे. हे HCl सोबत रासायनिक अभिक्रिया केली असता काय तयार झालेलं आहे, AlCl3, अल्युमिनियम क्लोराईड. अल्युमिनियम क्लोराईड काय आहे, हे एक क्षार आहे आणि H2O हे काय तयार झालेलं आहे, पाणी तयार झालेलं आहे. सेम एक्झाम्पल आहे खाली. अल्युमिनियम ऑक्साईडची रासायनिक अभिक्रिया कशासोबत झाली, यावेळेस अल्कलीसोबत झाली, NaOH. NaOH म्हणजे हे अल्कली आहे. वरलं काय होतं, HCl आम्ल होतं, हे काय आहे, अल्कली आहे. तर ह्याची रासायनिक अभिक्रिया झाली असता काय तयार होतं, सोडियम अल्युमिनियम ऑक्साईड्स. हे एक प्रकारचं क्षार आहे. तर आपण असं म्हणू शकतो की धातूचे ऑक्साईड्स जर आम्ल व अल्कलीसोबत रासायनिक क्रिया केली असता क्षार आणि पाणी तयार करतात. म्हणून याला आपण काय म्हणतो, उभयधर्मी असे म्हणतो. आम्लासोबत करू द्या, अल्कलीसोबत करू द्या, धातूचे ऑक्साईड्स जर आम्ल अल्कलीसोबत रासायनिक क्रिया घडवली तर काय तयार करतात, क्षार आणि पाणी तयार करतात. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, उभयधर्मी असे म्हणतात. पुढचा पॉईंट आपण अभ्यास करणार आहोत, धातूची पाण्यासोबत क्रिया. धातूची पाण्यासोबतची क्रिया जी आहे, धातूच्या सर्वच धातूच्या क्रिया सारख्याच पाण्यासोबत होत नाही, तर त्याच्या वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. तर जर आता सामान्यतः आपण जर बघितलो, धातू जर पाण्यासोबत क्रिया केले तर काय करतात, एकतर ऑक्साईड्स तयार करतात, नाहीतर दुसरा हायड्रॉक्साईड तयार करतात. मग हायड्रॉक्साईड कधी करतात आणि ऑक्साईड्स तयार कधी करतात हे आता आपण बघणार आहोत. तर जनरली काय होतं की जर धातू जास्त क्रियाशील धातू जर पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया केले तर काय करतात, हायड्रॉक्साईड तयार करतात. आणि कमी क्रियाशील जर धातू पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया केले तर काय करतात, ऑक्साईड्स तयार करतात. आपण उदाहरणाच्या सहाय्याने बघणार आहोत. आता पोटॅशियम हे धातू आहे. पोटॅशियम हे धातू पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया केला असता काय तयार करत आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार करत आहे आणि हायड्रोजन वायू मुक्त करत आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पोटॅशियम जास्त क्रियाशील मूलद्रव्य आपण बघितलेलं आहे. क्रियाशीलते श्रेणी आपण पुढे बघणारच आहोत आणि पोटॅशियम सर्वात जास्त क्रियाशील असलेला मूलद्रव्य आहे. तर हा पोटॅशियम कशासोबत रासायनिक अभिक्रिया करत आहे, पाण्यासोबत, आणि काय तयार करत आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. मी पहिले सांगितलं तुम्हाला की धातूची जर पाण्यासोबत क्रिया झाली तर काय तयार करत आहे, एक ऑक्साईड तर तयार करत आहे, नाहीतर हायड्रॉक्साईड तर तयार करते. म्हणजे जास्त क्रियाशील जर असेल, धातू जर जास्त क्रियाशील असेल, जर तो पाण्यासोबत रासायनिक क्रिया तयार केला तर धातूचे हायड्रॉक्साईड तयार होतात. पुढचा एक्झाम्पल आपण बघूया. जर सोडियम हा धातू पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया केला तर काय तयार करत आहे, सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन वायू मुक्त होत आहे आणि सोबत दोघांमध्ये सुद्धा काय तयार होत आहे, उष्णता निर्माण होत आहे. इथं आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. आता जास्त क्रियाशील त्या श्रेणीनं जर बघत आलो आपण तर खाली एक कॅल्शियमची रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे. तर इथं एक आपण ऑब्झर्व करण्याची गोष्ट काय आहे, थंड पाण्यासोबत क्रिया म्हणून लिहिलेली आहे इथं. मग हे थंड पाण्यासोबत क्रिया हे जास्त क्रियाशील असलेली मूलद्रव्ये पोटॅशियम असू द्या किंवा सोडियम असू द्या करतात. पण कॅल्शियम जे असतं ते कमी क्रियाशील असतं, दोघांपेक्षा कमी क्रियाशील असतं. त्याच्यामुळे ते त्वरित क्रिया दाखवत नाही. कमी क्रियाशीलता असल्यामुळं ते काय करतं आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार करतं. धातू हे कॅल्शियम काय करते, कॅल्शियम पाण्यासोबत रासायनिक कमी म्हणजे धातूची जी ह्या दोन धातूपेक्षा पोटॅशियम आणि सोडियम धातूपेक्षा ह्याची क्रियाशीलता
कमी असते आणि त्याच्यामुळं काय तयार करतं आहे, हे सुद्धा कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार करतं आहे आणि सोबत हायड्रोजन वायू मुक्त करतं आहे. इथं थंड पाण्याची क्रिया, इथं साध्या सोबत पाण्यासोबतच क्रिया असं दिलेलं आहे. तर दोन्हीमध्ये आपण असं लक्षात घेऊ शकतो की जर धातू पाण्यासोबत, थंड पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया केल्या तर धातूचे ऑक्साईड्स किंवा हायड्रॉक्साईड तयार करतात. आतापर्यंत जे आपण बघितलो ते हायड्रॉक्साईडचे एक्झाम्पल बघितलो. आता आणखी पुढे एक एक्झाम्पल आहे आपण बघणार आहोत. धातूची जर मतलब मॅग्नेशियम धातूची क्रिया जर गरम पाण्यासोबत झाली तर कधी कधी हे मॅग्नेशियम जे आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे पाण्यासोबत क्रियाच करत नाही. थंड असू द्या, थंड पाण्यासोबत क्रियाच करू शकत नाही. त्याच्यामुळं मॅग्नेशियम काय करते, गरम पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया घडून आणते आणि गरम पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया घडून आणल्यानंतर काय तयार करते, हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन वायू तयार करते. उदाहरणामध्ये आपण बघूया. मॅग्नेशियम ची रासायनिक अभिक्रिया पाण्यासोबत झाली असता मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होते, Mg कंसामध्ये OH2 आणि हायड्रोजन वायू तयार होतो. धातूची पाण्याच्या वाफेबरोबर क्रिया झाली असता, आतापर्यंत थंड पाण्याच्या क्रियेमध्ये आपण 3 एक्झाम्पल बघितलो. 3 मध्ये पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम बघितलो. पुन्हा आता ह्याच्यामध्ये काय बघितलो, गरम पाण्याची रासायनिक अभिक्रिया मॅग्नेशियमची बघितलो. आता पुढचा जो पॉईंट आहे, धातूची पाण्याच्या वाफेबरोबर क्रिया. जे धातू कमी क्रियाशील असतात, अगदी कमी क्रियाशील असतात, ते धातू गरम पाण्यासोबतही करत नाहीत आणि थंड पाण्यासोबतही करत नाहीत, तर ते काय करतात, पाण्याच्या वाफेबरोबर क्रिया करतात. पाण्याच्या वाफेबरोबर क्रिया करतात आणि काय तयार करतात, ऑक्साईड्स, हायड्रोजन वायू तयार करतात. मी आता तुम्हाला पहिल्या सुरू सांगितलं, पण मागच्या पेजवर जर बघितलो तर धातू जर पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया केले तर काय तयार करतात, एकतर ऑक्साईड्स तयार करतात किंवा हायड्रॉक्साईड सोबत हायड्रोजन वायू मुक्त करतात. उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया आपण. जर ॲल्युमिनियम हे कमी क्रियाशील मूलद्रव्य आहे, तर तो पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया केला तर काय तयार करत आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड्स तयार करत आहे आणि हायड्रोजन वायू मुक्त होत आहे. किंवा आपण दुसरं एक एक्झाम्पल इथं बघू शकतो. लोह किंवा आयर्न म्हणतो आपण, हे जर पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया घडवली तर काय तयार करत आहे, फेरस ऑक्साईड्स किंवा आयर्न ऑक्साईड आणि हायड्रोजन वायू मुक्त करत आहे. तर हे पाण्यासोबतच्या धातूच्या क्रिया, कमी क्रियाशील, जास्त क्रियाशील, त्याच्यापेक्षा कमी क्रियाशील, थंड पाण्याची क्रिया, गरम पाण्याची क्रिया आणि पाण्याच्या वाफेबरोबरची क्रिया, हे आपण सर्व धातूच्या पाण्यासोबतच्या क्रिया बघितलो. खालची एक लाईन आहे महत्त्वाची, शिसे, तांबे, चांदी आणि सोने हे यासारखे धातू क्रिया करत नाही. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये हे धातू पाण्यासोबत क्रिया करत नाहीत. तर आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. पुढचा उर्वरित जो भाग आहे तो पुढच्या धड्यामध्ये घेऊन येतो. कुठल्या समस्या असतील, डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून अवश्य विचारा आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मला कळवा. आणि हो, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.